जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सेकंड आन्सर की विषय मित्रांनो फायनली ऑफिशियल अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। तुमची फायनल आन्सर की विषय मित्रांनो कधी येणार, तसेच सुप्रीम कोर्ट यांच्या केसविषयीचे स्टेटस देखील अपडेट झालेले आहे आणि या सर्व गोष्टींच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आज आलेल्या आहेत मित्रांनो। चला तर त्याच सर्व अपडेट ज्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। आपण आलेलो आहोत सुप्रीम कोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्या की वेबसाईटवर मित्रांनो आपण केसचे लाईव्ह स्टेटस जे आहे ते देखील चेक करत असतो आणि याच वेबसाईटवर मित्रांनो सुप्रीम कोर्ट यांच्याकडून नवीन केसचे स्टेटस जे आहे ते अपडेट झालेले आहे। आता केसचे स्टेटस अपडेट काय झालेले आहे तर तुम्ही येथे पाहू शकता, लेटेस्ट अपडेट असा एक कॉलम जो आहे तो दिसत आहे मित्रांनो। आता या लेटेस्ट अपडेटमध्ये मित्रांनो नेमकं काय विषय आहे आणि याचा आपल्या केसची संबंध कसा आहे आणि सेकंड आन्सर की याच्याविषयी मित्रांनो अपडेट काय आहे ते सर्व माहिती आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम मित्रांनो सुप्रीम कोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मित्रांनो आपण एक PDF जी आहे ती डाउनलोड केलेली आहे आणि याच्यात मित्रांनो लोक अदालत ही एक नवीन कन्सेप्ट जी आहे ती रिलीज झालेली आहे। आता या नवीन कन्सेप्टमध्ये मित्रांनो लोक अदालत म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा आपल्या केसशी काय संबंध आहे ते देखील आपण जाणून घेऊया। स्पेशल लोक अदालत जी आहे ते मित्रांनो 29/7 ते 3/8 या दरम्यान होणार आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्ट यांनी ऑफिशियली लोक अदालत अनाऊन्स केल्याच्यानंतर आपल्या केसचा देखील त्याच्याशी मित्रांनो संबंध असणार आहे। कारण की लोक अदालत ही जी आहे ती स्पेशली अशा केसेससाठी यांनी तयार केलेली आहे की ज्या केसेस ज्या आहेत त्या भरपूर काळापासून प्रलंबित होते आणि या प्रलंबित केसेसचे तडाजोड निर्णय जो आहे तो लोक अदालतमध्ये घेतला जातो। आता लोक अदालतमध्ये आपली केस किती तारखेला स्पष्ट होणार आणि त्याचा निर्णय किती तारखेला होणार हे आपण अगोदर जाणून घेऊया। जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, PDF जी आहे ती तुमच्यासाठी डाउनलोड करून घेतलेली आहे मित्रांनो आणि या स्पेशल लोक अदालतच्या विषयी यांनी एक स्पेशल व्हिडिओ देखील रिलीज केलेला आहे। DY चंद्रचूड साहेब जे आहेत त्यांनी ही लोक अदालत घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। आता आपल्या केसची याचा कशाप्रकारे संबंध आहे आणि यामुळे कोणते निर्णय जे आहेत ते होणार ते आपण माहिती जाणून घेऊया। सर्वात प्रथम मित्रांनो जिल्हा न्यायालय 2018च्या लॅब लिस्टमध्ये उमेदवारांच्या केसमुळे 2023ची भरती प्रक्रियेवर स्टे आलेला होता आणि या स्टेबाबत सुप्रीम कोर्ट यांनी केसचा निपटारा करण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्ट यांची यामध्ये लोक अदालत ही कन्सेप्ट जी आहे ती समोर इंट्रोड्यूस केलेली आहे। आता याच्या अगोदर प्री लोक अदालत जी आहे ती सुरू असणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो प्री लोक अदालत म्हणजे काय तर सर्व उमेदवारांचे म्हणणे जे आहे ते ऐकून घेतलेले जे जाणार आहे। सर्व सुप्रीम कोर्ट यांचे ऑफिशियल जे स्टाफ आहे त्यांचे म्हणणे जे आहेत ते ऐकून घेतले जाणार आहेत आणि याच्यानंतर तडकीफड निर्णय म्हणजे मित्रांनो डायरेक्ट फायनल निर्णय जे आहे ते घेतले जाणार आहेत। आता ही लोक अदालत जी आहे ती किती तारखेच्या दरम्यान आहे तर 27 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान सुप्रीम कोर्ट यांची मुख्य लोक अदालत होणार आहे। त्यात तडजोड निर्णय घेतले जाणार आहेत आणि जर निर्णय झाले नाहीत आणि केस तशीच जर निर्णय होण्यास काही अडचण आली किंवा निर्णय झाला नाही तर ती केस पुढे तशी चालू राहणार आहे। परंतु मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये माननीय न्यायाधीश DY चंद्रचूड साहेब यांनी प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टमध्ये ही लोक अदालत सुरू केली आहे आणि त्यात आपली केस जी आहे ती घेतलेली आहे मित्रांनो। आता आपल्या केसचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय जो आहे तो कधी होणार तर ती गोष्ट मित्रांनो जाणून घ्या। 27 जुलै ते 3 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मित्रांनो आपला निर्णय 27 जुलैला च्या सुरुवातीला किंवा जवळपास 3 ऑगस्टच्या अगोदर 100% निर्णय होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत मित्रांनो। परंतु एक गोष्ट देखील लक्षात घ्या, आता निर्णय झाल्याच्या नंतर तुमची सेकंड आन्सर की कधी येणार तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या। फक्त निर्णय होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी राहिलेला आहे आणि आता भरपूर दिवस झाले आहे प्रलंबित स्टेटस आहे। त्यामुळे मित्रांनो यामुळे लवकरच आपल्या केसविषयी मित्रांनो तुम्हाला गुड न्यूज जी आहे ती पाहायला मिळणार आहे। कारण की आता भरपूर दिवस झालेले आहेत आणि सेकंड आन्सर की निर्णय झाल्याच्या नंतर कधी येणार तर सेकंड आन्सर की येण्यासाठी मित्रांनो जास्त वेळ काहीच लागणार नाही। डायरेक्ट तुमचे 3 ते 4 दिवसातच म्हणजे 3 ऑगस्टपर्यंत जरी केसचे स्टेटस अपडेट झाले किंवा स्टेटसविषयी निकाल जो आहे तो लागला तर त्याच्यानंतर मित्रांनो 3 ते 4 दिवसातच फक्त तुमचा डायरेक्ट फायनल निकाल जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार। म्हणजे तुमची स्वच्छता चाचणी असेल, चापल्यता चाचणी असेल किंवा इतर सर्व चाचण्या ज्या आहेत ते तुमच्या डायरेक्ट तुमची लिस्ट जी आहे ते याद्या लागणार आहेत आणि या याद्या लागल्याच्या नंतर सर्वात प्रथम जर कोणी अपडेट देत असेल तर तो आपला चॅनल आहे मित्रांनो। आपले प्रिव्हियस व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, सर्वात अगोदर आपण अपडेट दिलेली आहे। त्यामुळे चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।